धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय एक क्रेन सदृश्य कॅमेरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचे ऑपरेटर 3 ऑपरेटर तिथे आहेत. रोहित आणि त्यांचे सर्व जे संघ सहकारी आहेत त्यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आमचे दरणे गुरुजी, आमचे गुणलेखक, त्याचप्रमाणे डीजे मास्टर चिरू आणि कालिदास डेकोरेटर्स यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. क्या बात है यासीन भाई, आप लोग तो बहुत साल से कर रहे हैं, अभी भी बहुत टूर्नामेंट है, लेकिन हम लोग बहुत जगह मैच करते हैं, लेकिन मैं अक्सर हर बार कहता हूं कि टूर्नामेंट कैसा हो तो टूर्नामेंट भरपूर आनंदमय हो. कभी कभी मैं हरदम कहता हूं कि दिवाली खुशियां भरी हो, होली कलरफुल हो और इवेंट ये वंडरफुल हो. आणि हे जे आपण पाहतोय या ठिकाणी रितेश या ठिकाणी यायचे मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर आणि स्पुमाचे स्पाइकचे शूज दिले जात आहेत, कारण लेदर बॉलचं हे मैदान आहे ना, कारण त्यासाठी आपण सरकू नये म्हणून. आणि ही जे शूज आहेत ना मित्रांनो, कैमरामैन कहाँ पे, कैमरामैन प्लीज जरा ये शूज दिखाना बहुत जरूरी है. ये जो शूज है ना, बहुत बार हम देखते हैं फुटबॉल में गोल्डन शूज दिया जाता है, लेकिन इस बार हमारे क्रिकेट में ये शूज हम दे रहे हैं. और ये शूज की अगर प्राइस देखा जाए तो 6,500-7,000 के ये शूज है, हर एक खिलाड़ी को दिया जा रहा है. क्या बात है, प्यूमा के ओरिजिनल शूज आपको दिए जा रहे हैं. तो रितेश यहां पर आइए, मॅच चालू होते त्या ठिकाणी आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जाऊन रवी माने यांच्या हस्ते आपण शूज देणार आहे. दिलं झालं ना, ओके. मॅच स्टार्ट करायचंय. धन्यवाद. आणि यानंतर आपण मायक्रोफोन वरती या आवाज ऐकणार आहात आपलाच या गावचा सुपुत्र प्रितेश पाटील यांचा. धन्यवाद. आइए ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. तब तक चलते प्लीज जोरदार तालियां इस मैच का जितने भी दर्शक यहां पर उपस्थित है. ये मैच और भी जबरदस्त रंगतदार बनने वाला है. 2 बड़ी टीमें. एमडी वॉरियर्स वाले कहां बैठे भाई, कहां आवाज किधर है? अरे इधर है, मेरा ध्यान उधर है. अजिंक्य कहां, अजिंक्य भाई आवाज दीजिए भाई. अरे अजिंक्य मेन आदमी यहां पर है. ओहो आता हो ना अजिंक्य भाई. ये मैच आपके सारे सपोर्टर बैठे हुए, इतनी सारी ट्रॉफी के बीच आप बैठे, ऐसा लग रहा है कि शायद ये ट्रॉफी आप लोग कर ले जाओगे क्या? सबका सपना ये जीतना. आइए ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू सो मच धनंजय आणि यासिन सर. वळूया अलिबाग प्रीमियर लीगच्या पहिल्या वाहिल्या सेमीफायनल कडे. एकीकडे एमटी वॉरियर्स स्थळ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भोसले वॉरियर्स थिरुंडा. दोन्ही संघ सेमीसाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात. वैभव आंबुकरचा पहिला आखूट टप्प्याच्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. पहिला चेंडू डीप स्कोअर लक्ष्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर फॉर 4 रन्स. फॅन्टास्टिक स्टार्ट. जयस्लटच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती वैभवचं वेलकम करणारा 4 पाहायला मिळतोय. तडपदार धडकेबाज आणि गोलंदाज तोंडचे पाणी पळवणारा म्हणून सुपरचा हा फलंदाज त्याच्या बॅटमधनं पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या बाहेर. सहधावांचा आणि उत्तुंग उत्कृष्ट उत्तम प्रतीचा षटकार. सिन्सिअर जयस्लट हा एक अंडररेटेड खेळाडू आहे. अलिबाग मध्ये तो नेहमी प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये नसतो, अगदी शांत संयमी, पण ज्या वेळी मोठ्या स्पर्धा असतात त्या वेळी नेहमी हा खेळाडू चमकतो. आणि आज अलिबाग प्रीमियर लीगच्या या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती त्याने स्वतःला सिद्ध केले. एमटी वॉरियर स्थळ संघासाठी त्याने दिलेली सलामी आतापर्यंत अत्यंत अफलातून स्वरूपाची पाहायला मिळते. वैभव आंबुकरचा फुलर लेनचा चेंडू शॉर्ट स्कोअर लेग रिजनला येते. काय घडलं जाते तर मात्र आपण पाहतोय अगदी हृदयाचे ठोके चुकले होते थर्ड संघाचे, परंतु प्रितेश थोडा वेळ घेतोय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गणेशजी वाघे, आरसीएफ कामगार संघटनेचे सचिव,
नवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गणेशजी वाघे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती असेल आदरणीय छोटम शेट यांना की आपल्या शुभ हस्ते गणेशजी वाघे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रितेश. ओहो, टीट फॉर टॅट, चूक प्रत्युत्तर. जशास तसे उत्तर वैभव अंबुकर कडून सुद्धा पाहायला मिळते. वैभव अंबुकर गेल्या 2-3 वर्ष आपल्या फॉर्मची झगडत होता, पण त्याने मात्र अलिबाग प्रीमियर लीगच्या या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती खऱ्या अर्थानं अफलातून स्वरूपाचा कमबॅक केलं. प्रत्येक मॅच मध्ये त्याने अगदी जबरदस्त स्वरूपाची गोलंदाजी केली. 10 ऑन द बुट. ओहो, कमालीचा चेंडू. येथे मात्र चकवलं जयेश याला. आपल्या मार्गातील मोठा हंटर झुल केलाय. जयेश जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो. ये प्रितेश पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ थी, उसे चौके में तब्दील किया. उसके बाद तकरीबन फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद कर गए, उसे छक्के में तब्दील कर दिया. मगर उसके बाद यहाँ पे अपनी गलती को सुधारा है गेंदबाज वैभव अंबुकर ने. हालांकि वैभव क्रिकेट से बहुत दूर थे, मगर उसके बाद ये बड़ा टूर्नामेंट खेलना है, अपना चुनाव हुआ है, तो उन्होंने फिर से एक बार क्रिकेट के इस खेल पर ध्यान देना, उसके साथ वक्त बिताना सही समझा और उन्होंने प्रैक्टिस करते 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 आज इस तरह ये मकाम हासिल किया है कि 30 गज के दायरे में बॉलिंग करते हुए दिखाई दे रहे हैं. और जिस बल्लेबाज ने उनको बड़े स्ट्रोक लगाए थे उसी बल्लेबाज को चलता किया है. एक्झॅक्टली. पण आता आपण पाहतोय नवीन फलंदाज सौरभ गवाणकर पाहायला मिळतोय आणि याची स्टोरी सुद्धा अगदी टिपिकल वैभव अंबुकर सारखीच आहे. हा खेळाडू सुद्धा संघर्ष करत होता, क्रिकेट पासून दूर होता, परंतु एपीएल मध्ये त्याने ज्या पद्धतीने पहिल्या मॅच पासून बॅटिंग केले ना, ती अत्यंत अभूतपूर्व अद्भुत स्वरूपाची आहे. 10 या धावसंख्येवरती पहिला हादरा पाहतोय आपण एमडी वॉरियर्स थर्ड संघाला. नवीन खेळाडू आपण पाहतोय आपल्या कलात्मक रचनात्मक बॅटिंग साठी ओळखला जाणारा सौरभ गवाणकर, मान फ्रॉम आवास. आता मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी करणार या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये अगदी प्रत्येक मॅच मध्ये सौरभ गवाणकर आणि विघ्नेश कटोरने चांगल्या दर्जाची पार्टनरशिप केली. फलंदाजीला आल्या पहिल्या चेंडूवरती इम्प्रोव्हायझेशन केले. त्यानंतर आपण पाहतो ओमकार पाटील. ओहो, क्या बात आहे. सर्वस्व पणाला लावलं आणि अगदी 100% देत असताना पाहायला मिळतोय. कमालीचं फिल्डिंग, चांगल्या पद्धतीचं ॲथलेटिझम पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय सर्वस्व झोकून देत आहेत आणि मैदानावरती अप्रतिम स्वरूपाचा सामना मात्र पाहायला मिळतोय. 11 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. थैंक यू रितेश. मैं यहाँ पर बैठा हूँ खास कर स्टेडियम के अंदर. एमडी वॉरियर के सपोर्टर मेरे साथ में. भाई आपका नाम क्या है? आयुष साखरकर. आयुष साखरकर, विजय साखरकर भाई लड़के, क्या बात है. विजय भाई नमस्कार. आपका लड़का आपको देख रहा है यहाँ पर. आयुष, कसं वाटतं या ठिकाणी येऊन आणि तुमची सुद्धा स्पर्धा बहुतेक उद्यापासून होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये यामध्ये काय फरक काय आहे सांगा मला. नक्कीच येणारा वेळ ठरवेल काय असेल ते. चांगलीच असणार आहे. आपली ही पण स्पर्धा मोठी आहे, ती पण स्पर्धा असणार आहे. नक्कीच येणारा वेळ समजेल. ट्रॉफी बद्दल काय सांगाल तुम्ही? ग्रेट. नक्कीच आम्ही प्रयत्न करू. एमडी क्या बात है. एमडी वॉज प्लीज बोला ना. एमडी वॉज जितने सपोर्टर यहाँ पर चिल्लाइए यहाँ पर. क्या बात है. एमडी वॉरियर्स आउटस्टैंडिंग सपोर्टर्स यहाँ पर है. ओवर की समाप्ति हो चुकी है. चलते हैं सीधे कॉमेंट्री बॉक्स के पास. धन्यवाद. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर और अब स्ट्राइकिंग गेंद पर सौरभ गवाणकर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी प्रज्वल के ऊपर. प्रितेश, कैसे देखते हैं, कहां तक लगता है 5 ओवर में कितने रन तक ये पहुंच सकते हैं? निश्चितपणे यासिन सर, आपण जर पाहिलं ना, मॅच सेमीफायनलचा आहे, त्यामुळे कुठेतरी 60 धावा झाल्या तरी सुद्धा मोठी धावसंख्या होऊ शकेल, कारण सेमीफायनलचं एक वेगळ्या पद्धतीचं दडपण असतं. सौरभ गवाणकर आणि विघ्नेश कटोर मध्ये कशी बॅटिंग करणार ते सुद्धा पाहणं गरजेचं. प्रज्वल ठाकूर सारखा एक दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, पहिल्या चेंडूवरती उडवलाय सौरभ गवाणकरने लॉगॉनच्या बाहेर. एक अफलातून अभूतपूर्व स्वरूपाचा षटकार.
जो खिलाड़ी खेल रहे हैं सौरभ गवानकर, वो भी बहुत जज्बाती खिलाड़ी है, क्योंकि कमाल का खिलाड़ी है, ये पूरे अलीबाग कर जानते हैं, मगर कुछ थोड़ा सा अनफिट होने की वजह से क्रिकेट से दूर गए थे। अब जैसे आपने कहा, मगर फिर से एक बार जैसे ही लौटे हैं, फिर से 24 कैरेट सोना बनकर लौटे हैं। ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय कमबॅक प्रज्वल ठाकूर हा विचिगुची वृत्ती असलेला खेळाडू आहे. नेहमीच तो मैदानावरती असतो ना, काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी तो ओळखला जातो. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, पण त्यानंतर आपण पाहतोय सौरभला चकवा देणारा चेंडू त्याने मात्र डिलिव्हर केलाय. ओहो, रिवर्स कमालीचा फटका, अद्भुत स्ट्रोक, इट्स अ क्लास सुपर डुपर हिट बाय सौरभ गवाणकर. और सौरभ ने अपने दिल और दिमाग से पहले ही खेला था, क्योंकि वो जानते हैं कि गेंद टप्पा खाने के बाद बाहर निकल रही है, तो मुझे इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी. यावेळी मात्र आपण पाहतो अक्रॉस द लाईन ने शफल होऊन स्क्वेअर लेगच्या वरती मोठा शॉट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, देन डॉट, पुन्हा षटकार, देन डॉट. म्हणजे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने कमबॅक सुद्धा करतायत. यावेळी फुटवर्कचा सुंदर वापर, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल येतोय मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची धावसंख्या ते पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने इनिंग बिल्ड करत असताना पाहायला मिळते. डावाची जडणघडण, डावाचं फाउंडेशन मात्र अद्यापर्यंत अतिशय शानदार पद्धतीने पाहायला मिळाले. इस लफ्ज का आपने इस्तेमाल किया, फाउंडेशन, MD फाउंडेशन. यहाँ पे फाउंडेशन सही लफ्ज आपने इस्तेमाल किया, क्योंकि धीर धरे धीरा पोटी फड़े रसाल गोमटी, इस तरह से कहा गया हमारे संतों ने. तो यहाँ पे धीरे धीरे अपनी रनों की संख्या को आगे बढ़ाते हुए, क्योंकि ज्यादा जल्दबाजी करना भी मुनासिब नहीं होगा, ये समझा है इन बल्लेबाजों ने. ओहो, फटका मात्र आपण पाहतो अगदी चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक कमालीचं फिल्डिंग करतोय. अगदी पॉइंट लाईन वरती तो स्लीप झाला, पण त्यानंतर प्रारंभने मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड सुद्धा केले. 25 धावा आपण धावसंख्या पाहतो यासिन सर. 2 षटकं पूर्ण झालीत. विघ्नेश कटोर आणि सौरभ गवाणकर यांमध्ये एक चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. थैंक यू. इस वक्त मैं बैठा हूँ, अजिंक्य मेरे साथ बैठे हुए हैं. हॅलो, एक सत्कार घेऊया. श्रीयुत रोशन भोईर रेवदंडा यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो. भूषण वाडेकर, आपण यांना सन्मानित करूया. रोशन भोईर. अरे मैं यहाँ पर बैठा हूँ स्टेज के ऊपर, जहाँ पर खास करके अजिंक्य बैठे, उनकी पूरी टीम यहाँ पर बैठी है. अजिंक्य भाई प्लीज यहाँ पर लाइव दिखाइए उनको. बहुत अच्छे खिलाड़ी है, फेमस खिलाड़ी है. ओवर समाप्त यहाँ पर हो चुका है. अजिंक्य, ही टूर्नामेंट कौन जिंकणार? भोसले वॉरियर्स थेरोंडा. क्या बात है, भोसले वॉरियर थेरोंडा के सपोर्टर. प्लीज आवाज दो, भोसले वॉरियर कहिए, क्योंकि इस वक्त भोसले वॉरियर के सारे खिलाड़ी यहाँ पर बैठे हुए हैं. क्या पूरा भोसलेवाड़ी यहाँ पर है, और थेरोंडा के लिए सारे खिलाड़ी उस साइड बैठे हुए हैं. कुछ MD के हैं, कुछ सारे लोग सपोर्टर्स, और हम लाइव देख रहे हैं. एक तरफ सत्कार किया जा रहा है, उसी बीच ओवर भी. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र बदल केला जातोय. रोहित पाटीलच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी अत्यंत शानदार कामगिरी केली. विघ्नेश कटोरला पॉवर प्ले मध्ये पाहिजे तेवढी स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु आता मात्र स्ट्राईक त्याच्याकडे आले. एक क्लासिकल अंदाजाने फटकेबाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. या खेळाडूकडे असलेली कपॅसिटी, कॅपेबिलिटी आपणास माहित आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. टीप स्कोअर लीग झाला, प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळाल्या चेंडूवरती दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पाहायला मिळतात. अगदी 100% कमिटमेंट देत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. सौरभ गवाणकर वरती खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजर असणार आहेत, कारण हा खेळाडू अगदी वन मॅन शो, वन मॅन आर्मी या पद्धतीने बॅटिंग करतोय. बिनदिक्तपणे, बिनधास्तपणे तो मात्र गोलंदाजांवरती आक्रमण करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय सौरभच्या बॅटमधना फटका अगदी चांगला आहे. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, आणि तेथे काय घडलं जाते, खूप मोठी चुकी केली प्रारंभाने. चेंडू फरार झाला सीमा रेषा पलीकडे. यस इट इज. या चेंडूवरती येतोय एक मोके पे शानदार चौकार.
और उसी के साथ हमारे सारे ऑपरेटर देखिए आपके स्क्रीन पर उन्होंने दिखाया मोए मोए मोमेंट. अगदी कौतुक करावं लागेल टेक्निशियनचं. चेंडू आपण पाहतोय प्रारंभाच्या हातामध्ये होता आणि थ्रो करत असताना चेंडू त्याच्या हातून निसटला. थोडासा दबावाचा इफेक्ट आपण पाहतोय यासिन सर. ये जो 3 रन है ना प्रीतेश बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि एक एक रन के लिए यहाँ पे जद्दोजहद जारी है, एक एक रन के लिए मेहनत और मशक्कत जारी है. हालांकि उन्होंने गलती से किया मगर इस तरह की गलतियां बहुत मुश्किल में डाल सकती है और उसका खामियाजा भुगतना पड़ सकता है क्योंकि आप सेमीफाइनल खेल रहे हैं और 4,50,000 की ट्रॉफी जो कि जिंदगी भर मरते दम तक याद रहने वाली ट्रॉफी है हमारे सामने और उसको अगर जीतना है तो यहाँ पे आपको आपका 100% देना होगा. नेक्स्ट बॉल रोहित पाटील याचा. यावेळी मात्र आपण पाहतोय एजंट टेकन बिग ब्लो. मोठा खेळाडू होतोय बाद. सौरव गव्हाणकरला जावं लागेल तंबू मध्ये परत. देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं कि किस तरह से उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे सौरभ मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया. गेंद टप्पा खाने के बाद प्रीतेश थोड़ी सी नीची रही थी और बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे और हम देख सकते हैं कि एक सॉफ्ट डिसमिसल. हालांकि बल्लेबाज भी समझ नहीं पाए थे मगर हमारे अंपायर दक्ष अंपायर और उसी के साथ ये लगता हुआ और एक झटका. नवीन खेळाडू मात्र राहुल पाहायला मिळते. मान फ्रॉम धामणपाडा पोयनाड विभागातील हा खेळाडू ज्याला लीग मॅच मध्ये एकही सामन्यामध्ये बॅटिंग करण्याचे मौका मिळाला नव्हता, संधी मिळाली नव्हती. पण आता संधी कधी मिळाले तर ती सेमीफायनल मध्ये आणि संधी फार कमी मिळतात आणि त्या संधीचं तुम्हाला सोन्यामध्ये रूपांतर करायचं असतं. राहुल पाटील ते एक चांगली इनिंग खेळणार का? और प्रीतेश ये सरप्राइज है हम सब के लिए. राहुल धुमाल, यही राहुल धुमाल है. इन्होंने एक साल पूरे अलीबाग और अलीबाग के बाहर भी धमाल किया था. क्रिकेट के बड़े स्ट्रोक और बड़ी बड़ी पारियां खेलने के लिए यह खिलाड़ी जाना जाता था. आणि निश्चितपणे आपण पाहतोय तो खेळाडू आता मोक्याच्या साठी बॅटिंगला आलाय. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय फटका नेत्रदीपक. कमालीचा एफर्ट तिथे पाहायला मिळालाय. बॅटिंग पर अंपायर डिसिजन. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आम्हाला आहे. तिथे चांगल्या पद्धतीने डावी लगावलाय आणि यस इट इज. डोळ्यांचा पाळणा फिरणारा असंभव वाटणारा विस्मयकारी जल मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळालाय. कमालीचं क्षेत्ररक्षण, अद्भुत फिल्डिंग. हालांकि अभी भी बल्लेबाज मैदान में है, थोड़ा सा उनके दिल में डाउट है. जी हाँ, तीसरे अंपायर के लिए यहाँ पे पुकारा गया है तो हमारे तीसरे अंपायर अब देखेंगे DRS सिस्टम का इस्तेमाल करते हुए टीवी अंपायर इसकी तहकीकात करेंगे, शनाख्त करेंगे और उसके बाद यहाँ पे सही फैसला आपके सामने आएगा. मगर जो भी हो, डीप पॉइंट में जो फील्डर तैनात थे उन्होंने कमाल की फील्डिंग की है, शानदार एफर्ट लगाया. मगर क्या कैच में तब्दील हो चुका है ये अब देखना है. राहुल की दिलों की धड़कनें तेज, उसी के साथ MD वॉरियर्स भी थोड़े से संकट में. अच्छी शुरुआत के बाद अचानक देखिए यहाँ पे गेम बदलता हुआ दिखाई दे रहा है. गेंदबाजी करने वाली टीम ने बैक किया है और उसी के साथ रोहित पाटिल की मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि मात्र 4 गेंदों में उन्होंने 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है और उन्होंने 5 रन खर्च करते हुए 1 विकेट भी हासिल किया है. और इस गेंद के ऊपर क्या होगा या क्या हुआ है अब आपके सामने जरूर आएगा. यासिन सर आपण पाहतोय दोन्ही संघाच्या पावलांकडे आपण पाहिलं ना तर एक वेगळा दबाव, एक टेन्शन, दडपण पाहायला मिळते. विशेषतः करून आता MT वॉरियर्स थर्ड संघाचा पावलन जर आपण पाहिलं ना थोडे त्यांचे ठोके आता वाढलेत हृदयाचे. और ये होगा ही प्रीतेश क्योंकि ये स्वाभाविक है. बहुत ही प्रतिष्ठित और बड़ा
ये टूर्नामेंट हम खेल रहे हैं, वो जानते हैं कि इसके लिए उन्होंने कितनी तैयारी की है, कितने कॉन्फ्रेंस लिए हैं और उसके लिए क्या क्या किया है, वही बखूबी जानते हैं। और हर एक रन के लिए इसीलिए तो तालियां यहाँ पे हमें सुनाई दे रही है। उनके जज्बात पूरी तरीके से उमड़ उमड़ के बाहर आ रहे हैं। निश्चितपणे कॅच झाले की नाही झाले याचा निर्णय येणं बाकी आहे, पण सौरव दांडेकरने जे प्रयत्न केलेत ना, त्या प्रयत्नांना सुद्धा दाद द्यावी लागेल। कमालीचं फिल्डिंग मागील मॅच मध्ये सुद्धा असाच झेल त्याने टिपला होता। थोड़ी देर अब सभी को सब्र करना होगा, इंतजार करना होगा। इंतजार की घड़ी खत्म हो जाएगी, मगर सब्र का फल मीठा होता है। जो भी सही फैसला होगा, क्योंकि किसी के भी हक में हम फैसला नहीं देना चाहते हैं, जो भी सही फैसला है वही आएगा, क्योंकि ये विकेट बहुत ही इंपॉर्टेंट है, स्पेशली बल्लेबाजी करने वाली टीम के लिए भी और गेंदबाजी करने वाली टीम के लिए। एमडी वॉरियर्स और भोसले वॉरियर्स, इन दोनों टीमों के बीच सही मायनों में वॉरियर्स कौन होंगे, ये आने वाला समय तय करेगा। निश्चितपणे एक क्रुशियल मोमेंट आहे यासिन सर, आणि मैदानावरती आपण पाहिलं ना तर पिन ड्रॉप सायलेंस। इसका मतलब ये साफ है प्रीतेश कि पूरे हमारे जो प्रेक्षक हैं, क्रिकेट के दीवाने हैं, इस मैच से जुड़े हुए हैं, उनके जज्बात लगे हैं, उनके इमोशंस लगे हैं, दिलों की धड़कनें तेज हो रही है, क्योंकि सेमीफाइनल का ये मैच है। इतनी आसानी के साथ यहाँ पे कोई भी टीम ये मैच अपने हाथों से जाने नहीं देगी। तीसरे अंपायर का अब कुछ क्षणों के बाद ही फैसला आएगा। सारे खिलाड़ी वही सोच रहे हैं कि यहाँ पे क्या होगा, स्पेशली राहुल के दिल में क्या चला होगा, क्योंकि तुमने जैसे कहा कि बहुत देर के बाद उनको यहाँ पे खेलने का मौका मिला है। पहली गेंद का सामना कर रहे थे, बहुत ही बढ़िया शॉट भी अटेम्प्ट किया था, मगर वहां पे उतनी ही कमाल की फील्डिंग हमें देखने को मिली थी। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि 99% आपके कला है, आपके गुण है, आपकी मेहनत है और सारी चीजें एक तरफ, और 1% जो तकदीर का होता है वो अब किसके पक्ष में जाएगा। आपण पाहतोय आमच्या टेक्निशियन रूम मध्ये आता डिसिजन पेंडिंग आहे, तेथे चाचपणी केली जाते, कारण अगदी महत्वाचा निर्णय आहे। निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, कॅच व्यवस्थित टिपले का किंवा कॅच व्यवस्थित झाली नाहीये, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा केली जाते। मैदानावरती आपण पाहतोय कुठेतरी भोसले वॉरियर्स थेरुंडा संघ सुद्धा विचार विनिमय करतोय, त्याचवेळी आपली प्लॅनिंग कशी असावी पुढल्या 2 षटकाची याच्यावरती सुद्धा डिस्कशन चालू जातोय। परंतु एक गोष्टीवरती आपण जोपर्यंत निर्णय येतो ना यासिन सर, ही स्पर्धा, या स्पर्धेविषयी बोलू तेवढं कमी आहे। अगदी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आयोजन असलेली ही स्पर्धा आपण खूप साऱ्या प्रीमियर लीग पाहतो, अगदी मोठ्या मोठ्या शहरांच्या, परंतु एखाद्या तालुक्याच्या प्रीमियर लीगला असा इंटरनॅशनल लुक देण्याचा जो प्रयत्न केलाय ना, तो अगदी अफलातून आहे। आणि छोटम शेट जे करू शकतात ना, ते दुसरं कोणीही करू शकत नाही। म्हणून म्हणतात ना अलिबाग मध्ये एखादा इव्हेंट करावा तो छोटम शेटने। और स्पेशली क्रिकेट का जो इवेंट होता है, क्योंकि वो खुद एक अच्छे क्रिकेटर रह चुके हैं, उनकी टीम साई चिराट से उन्होंने बहुत खेला है, उसके पहले डेंजर चिराट से खेला है, और क्रिकेट के खिलाड़ियों की क्या ज़रूरतें होती है और उनकी क्या दिक्कतें आती है उनको, उन सारी चीज़ों को वो जानते हैं बखूबी। और इसी वजह से हमारे गांव में भी एक बहुत ही खूबसूरत मैदान हो, उसका सपना देखा उन्होंने, और सपना देखा नहीं 20-22 साल, जैसे उन्होंने कहा कि इसके पहले वो मोहपाड़ा में गए थे, वहां पे देखा, मगर उस सपनों को पूरा करने के लिए उस सपने का पीछा किया, उसके पीछे रहे और अपनी दिल में जो तमन्ना थी उसको अब इस जमीन पर उतारा है। एक सत्कार घेतोय सचिन वावेकर पेजारी रायगड पोलीस यांना सन्मानित करण्यासाठी मी छोटम शेटला सांगतोय। मैदानावरती आपण पाहतोय निर्णयाची प्रतीक्षा अजूनही आहे। अत्यंत महत्वाचा हा निर्णय, खूप जास्त चर्चा केली जाते, वारंवार आपण पाहतोय रिप्लाय तपासले जातात वेगवेगळ्या अँगलने। येथे मात्र आपण पाहतोय या झेलचं निरीक्षण केलं जाते, ऑब्झर्वेशन केलं जाते। पाहूया अंतिम क्षणी आता कोणता निर्णय येणार। रोहित पाटीलने या षटकामध्ये अत्यंत क्वालिटेटिव्ह गोलंदाजी केली जरूर। छोटम शेठ
के बारे में अगर कहना हो तो मैं इतना ही कहूंगा कि जो इंसान और इंसानियत की बात करे, जो इंसान और इंसानियत की बात करे, जो समाज का काम एक बार नहीं 100 बार करे, उन पर हमारा भरोसा, और वो भी हमें प्यार करे, वो और कोई नहीं सिर्फ और सिर्फ छोटम शेठ हमारे। आपण आता स्क्रीनवरती पाहतोय काय घडलंय मैदानावरती। स्क्रीनवरती आपण बघतोय एक्झॅक्टली काय घडलं जातंय आणि पंचांकडून इशारा आलाय, फलंदाज असणार आहे आउट। राहुल धुमाल गोल्डन डक वरती माघारी परतेल। सौरव दांडेकरने टिपलाय या स्पर्धेतील एक अद्भुत झेल। यावेळी मात्र आपण पाहतोय नवीन खेळाडू पाहायला मिळतो आता बॅटिंग करण्यासाठी अभिषेक नाईक। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर झिराटचाच खेळाडू आहे आणि अलिबाग मधील एक टॉप ऑलराऊंडरच्या खेळाडूच्या यादीत अभिषेक नाईकचं नाव नेहमीच अग्रक्रमावर घेतलं जातं। त्या अबूला आता मात्र इनिंगला कुठेतरी सेट करावं लागेल, प्लॅटफॉर्म सेट करणं गरजेचं आहे। सुरुवात आपण पाहिली अगदी धडाक्यात मिळाली होती यासिन सर, पण त्यानंतर विकेट अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पडताना पाहायला मिळाल्या। मगर यहाँ से भी जैसे आपने कहा कि 60-65 रन तो आसानी के साथ जा सकते हैं। जी हाँ, ये देखिए मैंने कहा था कि जा सकते हैं, और पहली गेंद हाफ ट्रैकर, छोटी गेंद, खोटी गेंद, सीमा रेखा के बाहर, एपीएल सिक्सर। प्रतियोगिता में एमडी वॉरियर्स को इन्होंने ही बचाया था लास्ट मैच में, क्योंकि जब 3 गेंदों में 6 रनों की जरूरत थी तब आए और पहली गेंद पर छक्का लगाकर वो सनसनाटी और यादगार जीत जिलाई है। निश्चितपणे एक लकी चाम म्हणू शकतो आपण अभिषेक नाईक एमडी वॉरियर्स थर्ड संघासाठी। चांगली बॅटिंग तो करतोय, 36 धावा धावफलक पाहायला मिळतात। 1 टू गो या षटकातील अंतिम चेंडू। मॅच मध्ये आपण पाहतोय कमालीचं रोमांचक वातावरण, उत्कंठावर्धक सामना मैदानावरती। हा चेंडू मात्र आपण पाहतोय बॅट्समनच्या रीच पासून थोडा दूर ठेवला, वाईट आउट। थैंक यू सॉरी मैं आपको रोक रहा हूं क्योंकि बहुत ऐसे हम यहाँ पर बैठे हैं और इस वक्त मैं डीप बैकवर्ड स्टेट रीजन पर हूँ, वहां पर कुछ खिलाड़ी बैठे हुए। सर वेलकम, आपलं नाव काय आहे आणि आपण कोणाला संघ या ठिकाणी सपोर्ट करत आहात? भोसले वॉरियर्स। क्या बात आहे, भोसले वॉरियर्स सारे सपोर्टर केले। तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी येऊन? खूप छान। थँक्यू आपण या ठिकाणी सर्व आलात आणि भोसले वॉरियर्सचे मॅनेजर सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचे गावातले काही खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत। सर कसं वाटतं या ठिकाणी? जोपर्यंत माझा कॅप्टन अजय शेवलकर आहे तिकडे मला कुठेच भीती नाही आहे आणि 100% सांगतो फायनल घेऊन जाणारच। ठेरुंडा भोसले वॉरियर्स 100% फायनल नेणारच। तो इस वक्त सारे खिलाड़ी यहाँ पर उत्साहित बैठे हैं और थैंक यू। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पूरा थेरोंडा के थेरोंडा आ चुका है। राम हले गुड़िया और इसी के साथ स्क्रीन पर बहुत सारे लोग दिखाई दे रहे हैं। बहुत सारी शुभकामनाएं थेरोंडा के लिए भी और एमडी वॉरियर्स के लिए भी। ऑन द बोर्ड नाउ। ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय कर्णधाराने पुन्हा एकदा प्रज्वल वरती विश्वास दाखवलाय। पहिल्या षटकात 14 धावा जरूर खर्च केल्या, पण त्याला माहित आहे की प्रज्वल हा आपल्या संघाचा हुकमाचा एक काय ट्रम्प कार्ड आहे आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाजी मार्क वरती।
पहिला चेंडू ठोकलाय विघ्नेश कठोरने डीप मिड विकेटच्या बाहेर. विघ्नेशच्या बॅट मधना अगदी दमदार दर्जेदार दैदीप्यमान षटकार. पद्धतीची धावसंख्या मैदानावरती सेट होताना पाहायला मिळते. प्रज्वल ठाकूर या मॅच मध्ये अगदी महागडा ठरलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार त्याने खाल्लाय. इस छक्के के सहायता से रनों की संख्या 42 रन 3 विकेटों के नुकसान पर। और देखिए विघ्नेश कठोर को खेलने का मौका नहीं मिला है प्रीतेश, मात्र 3 गेंदों का सामना किया है और इस छक्के के सहायता से 8 रन बनाकर अब स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। उनका साथ निभाते हुए अभिषेक नाइक मात्र 2 गेंदों में 6 रन बनाकर खेल रहे हैं। चौथा ओवर प्रगति पर 5 ओवर का ये मुकाबला और ये कमाल का सेमीफाइनल का मैच सारे क्रिकेट के दीवाने एंजॉय कर रहे हैं। निश्चितपणे फुल्ला चेंडू, ओहो यावेळी बॅट्समनला चकवलं, देन कीपरला सुद्धा चकवलं, परंतु अंपायर सेज इट्स अ वाईट. नाव 43 ऑन द बुट. चांगली धावसंख्या रचण्याचा मानस मनोदय आपण पाहतोय धावफलकावरती. प्रज्वल ठाकूरला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. विघ्नेशच्या बॅटमधनं लॉफ्टेड शॉट जरूर पाहायला मिळालाय. वैभव झेल खाली आलाय आणि त्याच्याकडून मात्र हा झेल निसटलाय. ओमकार पाटील, सॉरी, ओमकारच्या हातून कॅच नाही, परंतु इथे मात्र ओमकारने खूप मोठी चुकी केली. प्रीतेश मगर जीवन दान किसे मिला है? विघ्नेश को आप जीवन दान कैसे दे सकते हो? विघ्नेश कठोर यहाँ पे विध्वंस मचा सकते हैं। विघ्नेश कठोर नौगांव के सर्वोत्तम बल्लेबाजों में से एक माने जाते हैं। ये युवा खिलाड़ी है और इस खिलाड़ी ने ऐसी अनेक पारियां खेली है जो आश्चर्यचकित हमें करती है। ये लीजिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए हैं इस मर्तबा और यकीन नहीं हो रहा है बल्लेबाज विघ्नेश को। विघ्नेश अभी भी अपने आप से नाराज और इसी के साथ यहाँ पे नहले पे दहला, वार पर पलटवार, तू शेर है तो मैं बब्बर शेर। दोन्ही साइड कडनं पाहिजे त्या पद्धतीचे एफर्ट्स पाहायला मिळतील. दोन्ही संघ सामना सोडण्यास तयार नाहीयेत. आणखीन एक आपण पाहतोय स्टार खेळाडू मैदानावरती येत असताना रोहन पाटील. या खेळाडूकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने फलंदाजी करण्याची क्षमता आहे. धावफलकावर नो डाउट प्रीतेश, क्योंकि ये टीम के उनके ग्रामीण टीम के कैप्टन भी है और बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए हमने उनको अक्सर देखा है और आज उनके बल्लेबाजी की टीम को सख्त जरूरत है, क्योंकि एक के बाद एक हम देख सकते हैं ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3.3 ओवर का खेल अब तक हो चुका है और अभी भी 9 गेंदे आना बाकी है। आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं ना, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, दोन्ही टीमच्या इनिशियल मध्ये वॉरियर्स नाव आहे, त्यामुळे दोन्ही संघाचे हे योद्धा अगदी योद्ध्याप्रमाणे मैदानावरती लढतायत. प्रज्वल ठाकूर, रोहन पाटील बॅटिंगला येतोय. पहिला चेंडू मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय मिस टाइम. ओमकार पाटील आता कोणतीही चुकी करत नाहीये. रोहन पाटील जाईल तंबूमध्ये परत. 1 मोर विकेट डाऊन.
को हवा में लहराते हुए फ्लाइट देते हुए दिखाई दे रहे हैं और बल्लेबाजों की मानसिकता के ऊपर उन्होंने वार किया है, उन्हें ललचाते हुए दिखाई दिए। देखिए विघ्नेश कटोर भी उसी तरह से आउट हुए और रोहन पाटिल भी इसी तरह से आउट हुए हैं। बड़े शॉट खेलने की कोशिश और गेंदबाज ने ये परफेक्ट पहचान लिया है और उसी वजह से उनको लालच डाल दिया और उस कांटे में फांस दिया है बल्लेबाजों को। नो डाउट अगदी कल्पकतेने तो गोलंदाजी करतोय आणि आपल्याला कुठल्या स्लॉट मध्ये गोलंदाजी करायचं आहे हे त्याला बरोबर ठाऊक आहे। नवीन खेळाडू आपण पाहतोय द डेंजरस बॅट्समन राजेश मोहिते मॅन फ्रॉम सासवणे आता बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय एमटी वॉरियर संघाकडून। जर एमटी वॉरियर संघाकडे आपण पाहिलं ना लीग मॅच मध्ये किंवा सुपर 8 पर्यंत त्यांच्या 4च फलंदाजीने बॅटिंग केली आणि खालच्या बॅट्समनला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे कुठेतरी या फलंदाजांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं चॅलेंज आहे आणि फलंदाज हे आव्हान कशा पद्धतीने स्वीकारणार ते सुद्धा पाहणं रंगतदार ठरणार। और 5 बल्लेबाज आउट होने के बावजूद देखिए फिर से एक बार पेस को निकाल दिया था, स्लोवर वन गेंद और किस तरह से अपनी उंगलियों को फेरते हैं और बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने के लिए मजबूर करते हैं। मगर इस मर्तबा राजेश ने देखा कि इसके पहले जो बल्लेबाजों ने गलतियां की हवा में खेलते हुए उन्होंने पैरेलल खेला, हालांकि 1 रन यहाँ पे मिला है और 1-1 रन 2-2 रन भी यहाँ पे अगर आते हैं और बीच बीच में अगर बड़े स्ट्रोक आते हैं तब भी 60-65 यहाँ पे रन आसानी के साथ हो सकते हैं निश्चितपणे। परंतु आता अभिषेक नाईकच्या खांद्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला लास्ट चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं आहे। यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय प्रज्वल ठाकूर कडनं, चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला। या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्याने केली। विघ्नेश कटोर सारख्या खेळपट्टीवरती सेट झालेल्या खेळाडूला त्याने मात्र तंबूदार असतं या षटकामध्ये दाखवला आणि त्यामुळे कुठेतरी धावसंख्या या षटकामध्ये असं वाटलं होतं 50+ जाईल, ती मात्र आता 50च्या आत पाहायला मिळते। आता अंतिम षटकाचा खेळ आहे शिल्लक, अंतिम षटकामध्ये काय घडणार? थैंक यू बहुत बहुत। मैं यहाँ पे लॉन्ग ऑन ब्रेक बढ़ा हूँ, मेरे साथ में एक बहुत अच्छे खिलाड़ी बैठे हुए हैं। सर आपका नाम क्या है? अजय पाटिल। अजय, ही टूर्नामेंट कोण जिंकणार? रवी दादाची टीम झिराटची। क्या बात है, झिराट के लिए सपोर्टर्स यहाँ पर बैठे हुए हैं आणि कसं वाटतं या ठिकाणी ही सामना पाहून टूर्नामेंट पाहून तुम्हाला? छोटम शेठचा काय नियोजन एक नंबर, वन साइड हीरो छोटम शेठ। क्या बात है, छोटम शेठ वन साइड हीरो। आइए चलते सीधे कमेंट्री बॉक्स के पास। धन्यवाद। देखिए हर एक क्रिकेट के दीवानों के जुबान पर एक ही नाम, छोटम शेठ, छोटम शेठ और छोटम शेठ, क्योंकि इस तरह का नज़ारा हमने अलीबाग वासियों ने बहुत कम देखा है। इनफैक्ट बहुत लोगों ने तो देखा ही नहीं है और इसी वजह से आंखों को पूरी तरीके से चक्काचौंध कर देने वाला ये नज़ारा सभी को मुबारक। अगदी आपण जर पाहिलेत ना यासिन सर, मुंबई पुण्यामध्ये सुद्धा या टूर्नामेंटची अगदी जोरात चर्चा आहे। नवीन गोलंदाज वैभव कांबळे गोलंदाजी मार्क वरती येतोय, वेगाचा बादशाह, रफ्तार का सौदागर, नेहमी वेगावरती बिलीव करणारा गोलंदाज। पाहूया आता स्लॉगर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। पहिला चेंडू अंतिम ओव्हर मधील, पहिल्या चेंडूवर अबूच्या बॅटमधला चांगला प्रतिकार पाहायला मिळाला। लॉंग ऑन वरती मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण। यासिन सर तुम्हाला काय वाटते किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल एमटी वॉरियर थर्ड संघ? मुझे ऐसा लग रहा है कि 60+ तो होंगे ही, क्योंकि अभी भी तकरीबन ये जो अंतिम कुछ गेंदें हैं, क्योंकि 1-2 बड़े स्ट्रोक की जरूरत है तो आसानी के साथ यहाँ पे 60 के आसपास चले जा सकते हैं। और हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है राजेश मोहिते, इसने तो हकीम शेख जैसे बल्लेबाज को लगातार 5 छक्के लगाने का कारनामा अंजाम दिया है। नो डाउट बड्डे बॉय गोलंदाजी ट्रॅक वरती। ओहो, बड्डे बॉय आहे वैभव कांबळे आणि बड्डेच्या दिवशी अलिबाग प्रीमियर लीगची सेमीफायनल खेळण्याशिवाय दुसरं स्वप्न काय असू शकतं? बायच्या रूपात ही एक धाव आलेली आहे। आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं वैभव कांबळे याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। 4 गेंदे अभी भी आना बाकी है। प्रीतेश 49 रन स्कोर कार्ड पर 5 विकेटों के नुकसान पर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अभिषेक अर्थात अबू। ओहो, यावेळी फटका फसलाय। 1 more wicket down, batting lineup falling like back uppercuts।
क्योंकि इसके पहले उनके थोड़े से दिन खराब नजर आ रहे थे, बहुत सारी मार पड़ रही थी और हमने बातचीत भी की, मगर आज देखिए फिर से एक बार नई ऊर्जा लेकर इस मैदान पर जो उतरे हैं। लास्ट मैच में भी आपने देखा होगा किस तरह से बिंदी गेंदे की थी, किस तरह से विकेट चटकाए थे, और यहाँ पे वही करते हुए दिखाई दे रहे हैं। नो डाऊट पहिल्या षटकामध्ये आपण पाहितल्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या, त्यानंतर क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य असावं लागतं, पण इथे ती कन्सिस्टन्सी त्यानंतर मात्र पाहायला मिळाली नाही। विकेट्स पडल्या, मेंटली दबाव वाढला, प्रेशर वाढलं आणि या प्रेशर खाली खेळत असताना मात्र आपण पाहतोय कुठेतरी आता 49 धावा धावफलकर पाहायला मिळतात। नवीन खेळाडू प्रसाद शिवले बॅटिंग साठी आलाय। प्रसाद शिवले हा स्लॉग ओव्हर मध्ये मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, आता मात्र संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची। अशा वेळी त्याच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक येणं गरजेचं। वैभव कांबळे कमालीची गोलंदाजी मैदानावरती करतोय, अगदी दर्शात्मक गोलंदाजी त्याने अद्यापर्यंत करून दाखवले। पहिला चेंडू फेस करत असताना मात्र आपण पाहतोय फटका फसलाय आणि त्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली। नेहमी म्हटलं जातं फिल्डिंग करत असताना कॉलिंग गरजेचं असतं, कोऑर्डिनेशन गरजेचं असतं, येस नो वेट या पद्धतीने समन्वय असणं गरजेचं असतं, परंतु इथे कोणत्याही पद्धतीने दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग झाली नाही। त्यानंतर कॅच सुटली आणि 50 रन्स ऑन द बूट। और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज को मौका मिला है, अर्थात राजेश मोहिते को। क्या ये जो कैच छूटा है और स्ट्राइक चेंज हुई है, क्या मैच में फिर से एक बार बदलाव देखने को मिलेगा? आपण पाहतोय राजेश कडे ती कपॅसिटी आहे, हा चेंडू अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि आपण पाहतोय कॅच सुटली काय, त्यानंतर त्या चेंडूवरती षटकार ठोकलाय राजेशने। क्योंकि ऐसा ही होता है, आप कैच नहीं ड्रॉप कर सकते। कैच अगर ड्रॉप करोगे तो दूसरी गेंद के ऊपर आपको ये देखने को मिलेगा, क्योंकि ये नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सोच रहे थे, थोड़े से शांत थे और अपने आप को उन्होंने अपने दिमाग को ठंडा रखा और मुझे क्या करना है, किस लिए यहाँ पे भेजा है, और क्योंकि नर्वस तो होता है इंसान और बल्लेबाज, और यहाँ पे देखिए अपना जलवा दिखाया है, एन मौके पे ये आया है काम। नो डाऊट राजेश हा मुळात आक्रमक खेळाडू आहे। ओहो, यावेळी चेंडूचा पेस पूर्णतः काढून घेतलं आणि राजेशला मात्र थोडंसं बुचकळ्यात संभ्रमात टाकलं। एक सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला। 56 ऑन द बोर्ड, विजयासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता असेल ती भोसले वॉरियर्स थेरुंडा संघासमोर। थैंक यू। इस वक्त मैं लॉन्ग ऑन पे बैठा हूं, जहां पर ये जो लोन आप देख रहे हो ना, ग्रीन कलर का, जो उनके लड़के यहाँ पर बैठे हैं, रंजित घरत, जिन्होंने ये मैदान के अंदर रोन लगा, उनका लड़का रचित घरत यहाँ पर बैठा है। रचित कसं वाटतं है, और खुद रचित जो की है ना, ये कबड्डी के खिलाड़ी, ये सारे यहाँ पर बैठे हुए। रचित, ही स्पर्धा कोण जिंकणार, तुमचा आवडता खेळाडू कुठला? अबू। अबू। आणि आज तुम्ही कबड्डीमध्ये कुठे खेळून आलात, कुठे खेळून आलात कबड्डी? गोंदलपाडा। गोंदलपाडा। पुढच्या टायमाला शेट कडून पण खूप मोठी कबड्डीची स्पर्धा होणार आहे, तुम्ही त्या टायमाला फायनल मारणार की नाही? नक्कीच ट्राय करू। नक्कीच ट्राय करतील। आणि कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप चांगलं वाटतंय। खूप चांगला वाटता है। कबड्डी के कुछ खिलाड़ी यहाँ पर बैठे हुए हैं, हम देख रहे हैं। यहाँ पर चलते सीधे अब टॉस के लिए, जहां पर 2 टीमें हैं और RM सप्लायर जो कि प्लीज आ जाए तुरंत टॉस के लिए वहां पर सामने। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू सो मच। प्रेक्षक वर्गामध्ये बघा काका झोपलेले आहेत, जागो मोहन प्यारे, सुबह हो गई मामो। बघा ना, आमचे ड्रीम्सक्रिकेट.in चे कॅमेरामन सुद्धा कोणाला सोडत नाहीयेत, मैदानामध्ये काय घडते ते सर्व दाखवतायत, प्रेक्षक काय करतायत बघा। काकांना आवाज जातोय, परंतु झोप मला प्यारी आहे। स्त्री वर्ग पाहताय, अजूनही इथे उपस्थित आहेत, कारण जिराटचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय MD वॉरियर्स थर्ड संघ प्रथम फलंदाजी करत होता या सामन्यामध्ये, जिथे 56 धावा बनवलेले आहेत 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये। 57 धावसंख्येची अपेक्षा किंवा त्या ठिकाणी
वर्तवली जाणार आहे. कशा रीतीने त्या धावा बनवल्या जातील या देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 5 षटकांची मॅच आहे, त्यामध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेच्या फार महत्त्वाच्या राहणार आहेत. सेकंड इनिंग मध्ये एवढ्या धावा चेस करताना या ठिकाणी चांगला स्टार्ट मिळणं फार गरजेचं असतं. तो स्टार्ट मिळेल का, चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये होईल का, या सर्व शंका कुशंका आहेत. आमच्यासोबत महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज चंदूजी शेट्टे सर आज अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. चंदू शेट्टे सरांना विचारतोय की कशा रीतीने तुम्ही या मॅच कडे पाहताय, कारण अलिबाग प्रीमियर लीग सेमीफायनल नंबर 1 चा मुकाबला आहे. 57 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच सर, या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्ट आहे, त्यामुळे इकडे मॅच जरी 57 वाटत असेल तरी चांगली मॅच होईल. कारण ज्या पद्धतीने सुमित सारखा गोलंदाज या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे मॅच इकडे देखील चांगले होताना पाहायला मिळेल. आणि कोण म्हणतं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्येच कॅमेरे सगळीकडे फिरतात, आमचे टेनिस क्रिकेटचे कॅमेरामन देखील सगळीकडे जाताना पाहायला मिळतात. वा, खूप ड्रीम्स लाईव्हनी खूप चांगलं काम केलंय आणि या सगळ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. थँक्यू चंदूभाई. जेडी फाउंडेशन या ठिकाणी यायचंय. जेडी फाउंडेशन चे कर्णधार समोर या, लगेचच नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. प्रशांत लवकर यायचं या ठिकाणी. आपण निशू लवकर या. निशू जस्ट अ मिनिट सर, 2 मिनिटं मी पुन्हा वळूया या ठिकाणी. चंदू शेट्टेकडे आपण वळूया, पण त्या अगोदर आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करून घेतोय. मी या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी बोलवतो या ठिकाणी मनोज पाटील यांच्या हस्ते, मंडळाचे सर्वात सिनियर सदस्य मनोज पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. सलामीचे फलंदाज उतरलेले सर्व लवकर या ठिकाणी. आइए टॉस इस वक्त ये हेड और टेल. कौन बोलणार आहे? काय बोलणार? टेल बोलणार आहे, लक्षात ठेवा. आणि टेल सांगितलेलं निशू याने, आणि हेड आलेला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मानसी म्हात्रे जेडी फाउंडेशन संघाने. सर आपण काय निर्णय घेतलाय? फिल्डिंग करतो आम्ही. फिल्डिंग करणार आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. जास्त वेळ घेताही आपण सामन्याकडे वळणार आहोत आणि दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. आजचा दुसरा सामना मला पाहणार आहोत जीडी फाउंडेशन विरुद्ध आपण आर.एम. सप्लायर मध्ये आपण पाहणार आहोत. आपण वळूया थेट आता कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. त्या ठिकाणी चंदू शेट्टे आहेत, यासिनबाई आहेत, प्रितेश आणि कपिल त्या ठिकाणी आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कॅमेरामॅनना सांगायची देखील गरज भासली नाही या ठिकाणी. कॅमेरामॅन फोकस करा म्हणून अगोदरच फोकस करतायत. येस, तर स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. अलिबाग प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये अंतिम टप्पा अजूनही बाकी आहे, कारण 2 सेमी 1 फायनल या मॅचेस बाकी आहेत. अजूनही आमच्या काही भगिनी या ठिकाणी पाहायला मिळतात. माता भगिनी देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती MD वॉरियर्स थर्ड आणि त्या दुसऱ्या बाजूला भोसले वॉरियर्स थेरोंडा, म्हणजे थेरोंडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थर्ड, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, कारण एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार पाटील पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजय चौलकर पाहायला मिळतील. आणि गोलंदाजीसाठी अलिबाग तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील एक मातब्बर गोलंदाज म्हणून देखील ओळखले जातात, ते म्हणजेच सुमित पत्रे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. आणि आज पहा याही क्षणी म्हणजे 4:30 वाजून गेलेत, परंतु प्रेक्षकांची गर्दी पाहिली तर वाखाणण्याजोगते. आणि हेच या स्पर्धेचं यश पाहायला मिळत आहे, कारण ज्या स्पर्धेची वर्षभर वाट पाहिली जाते, आपल्या तालुक्याचं एक वैभवशाली क्रिकेट अलिबाग तालुक्याचं नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. आणि आज आपल्याला पाहायचं आहे या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार अलिबाग प्रीमियर लीगचा. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत मात्र जवळच थांबतोय शरीराचा वेध घेतल्यानंतर. आणि पहिला बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव. कशा प्रकारे या मॅचला पाहताय तुम्ही सर? बघा ना, पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मोमेंटम मिळू शकतो, परंतु त्या अकॉर्डिंग जर गोलंदाजी संघाचा विचार केला तर सुमित पत्रे तिथे आघात प्रति हल्ले करण्यासाठी तयार आहे. चांगली गोलंदाजी करतोय. स्टार्ट मिळणं दोनही संघाला फार गरजेचं राहणार आहे. यावेळचा शॉट स्लॉट मध्ये आलाय, त्या चेंडूला पार केलाय पार्किंग लॉट मध्ये, काउ कॉर्नर रिजन मध्ये येतोय, सीमारेषा पार, षटकार.
होता, परंतु तो पिक केला आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय आणि जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जरी निर्धाव आला असेल, या ठिकाणी प्रयत्न आहे ओमकार यांच्याकडून धावा करण्याचा. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. पाहूया, लांबीपेक्षा उंची जास्त आहे आणि सुमेध पत्रे हे जे फलंदाजांचे कर्दन बघा ना चंदू शेट्टे सर, काय घडलं इथे. चेंडू टाकताना त्या ठिकाणी थोडासा बोटांचा वापर केला, बोट हळुवारपणे चेंडूवर फिरवली, गती काढून घेतली, पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला, भिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूला लांबी जास्त होती, उंची लांबी कमी होती, उंची जास्त होती आणि त्या कारणास्तव मिडविकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी चांगली कॅच पकडली गेली आणि फलंदाज, एक मोठा फलंदाज बाद झालाय. ओमकार पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जशास तसं प्रत्युत्तर ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात ते दिलं गेलेलं आहे. पहिला चेंडू तुझा, दुसरा चेंडू माझा, त्यानंतर पुन्हा एकदा माझा, अशा पद्धतीचा हा खेळ आपण क्रिकेटचा पाहतोय. जयेंद्र बलकवडे त्यांना पाहायला मिळत आहेत. पहा, एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतर लगेच विकेट देखील आलेली आहे आणि या डावाची सुरुवात देखील दोलायमान पद्धतीने होताना पाहायला मिळाली. पहिला डाव ज्यावेळेला सुरू होता अगदी अंतिम टप्प्यापर्यंत असं वाटत होतं की मोठी धावसंख्या बनेल की नाही, परंतु शेवटच्या टप्प्यात मात्र ज्या काही धावा आल्या त्यामुळे ही धावसंख्या बनली खरी आहे, परंतु एक विकेट इकडे देखील घेतली. कारण स्कोरला मी दोन अँगलने पाहतो, म्हणजे किती धावा करायच्या त्या आणि किती विकेट काढायच्या त्या. म्हणजे जरी 57 बनवायच्या असतील परंतु अजून मात्र या ठिकाणी 9 विकेट बाकी आहेत, 9 विकेट काढायच्या. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. थोडीशी उसळी होती, अतिरिक्त उसळी होती आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे एकने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे सुमेध पत्रे, अलिबागचा एक नामवंत गोलंदाज यांना आपण पाहतोय खरे, परंतु जयेंद्र आणि अजय हे देखील तेवढेच नामवंत खेळाडू आहेत. आणि कपिलजी ज्या पद्धतीने हे पहा नजर आपण पाहू शकता, मैदानाच्या बाहेर देखील मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आहे तिथे देखील जर आपण पाहू शकता विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. पार्किंग देखील दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ड्रोनच्या साह्याने हे सगळं काही शक्य आहे आणि dreamscricket.in ची टीम मात्र हे सगळे चित्र आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पुन्हा एकदा आभार dreamscricket.in. चवत मॅचच्या दिशेने अजय बाहेर आले, फुटवर्क जबरदस्त पाहायला मिळाला, फेकून दिला बॉल सीमा रेषा पाहिलाय. त्याला माहित होतं आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू येईल, आधीच फुटवर्क केलं, डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक लगातारचा दुसरा लांब 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 वरचा षटकार. इक्वली काउंट केलं तर आपण या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेले आहेत. 18 धावसंख्या आपण पाहतोय, 19 धावसंख्या आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 254वा षटकार आपण पाहिलेला आहे. अजय चौलकर, मॅन फ्रॉम थेरोंडा, भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाचा संघनायक, टीम लीडर आपण पाहतोय. टीम लीडर एमडी वॉरियर्स थर्ड संघाच्या वर आघात करतोय, हल्ला करतोय आणि हल्ला केल्यानंतर धावसंख्या 19 धावा. थेरोंडा भोसले वॉरियर्स तेरोंडा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकात प्रमुख गोलंदाजावर हे हल्ले केले आणि 19 धावा तब्बल त्या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. अंतिम फेरीत जाण्याचं लक्ष प्रत्येकाचं असतं आणि इकडे ते लक्ष आहे जरूर, परंतु आता आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल, कोण ही मानाची ट्रॉफी जिंकणार, अलिबाग प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व कोण जिंकणार. पहा, अलीकडच्या कालावधीमध्ये प्रीमियर लीग म्हटलं तर 90% प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू असतात, परंतु इकडे ना कोणता आयकॉन खेळाडू आहे ना कोणता आयडॉल खेळाडू आहे, परंतु तरी देखील मात्र अलिबाग प्रीमियर लीग मात्र सुपर डुपर हिट आहे. त्याचं कारण आहे या ठिकाणी छोटम शेट्टी यांचं एक दर्जेदार आयोजन,
57चा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर पहिल्याच षटकात 19 आलेले आहेत. या खेळाडूमध्ये म्हणजे डावखुरी हाताचे बॅटर आपल्याला पाहायला मिळाले अजय चौलकर. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सौरभ गांगुली दादा यांच्या ज्या पद्धतीने स्टेप आउट होऊन जे षटकार मारायचे त्याची आठवण झाली. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर अविनाश रामगुडे पप्पू रामगुडे यांच्या षटकाराची आठवण झाली. म्हणजे अशा पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली अजय यांच्याकडून. परंतु अभिषेक नाईक गोलंदाजीसाठी येतात आणि त्यांना मात्र आता इकडे कमबॅक करावं लागणार आहे. 1000 प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन मॅच पाहतायत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 19 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अभिषेक नाईक अबू. अभिषेक नाईक यावेळेला पहिलाच बॉल प्रभावित करणारा होता. चांगला बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहिला मिळतं. म्हणजे अशा प्रकारचे जरी पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात मॅच कुठे संपली आहे. तुम्हाला अशा प्रकारचे काही चेंडू टाकावे लागतील. अशा पद्धतीच्या चेंडूंमध्ये व्हेरिएशन आणावं लागेल कारण फलंदाज जयेंद्र बलकवडे जो शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूंचा वेट करत असतो. शॉर्ट ऑन पूलचे फटके चांगले मारत असतो. कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला खेळतो. या अकॉर्डिंग अबूची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहू शकता लोअर फुल टॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या कपिलजी मी इकडे आलो नसतो तर माझ्या लिस्टमध्ये अलिबाग तालुक्यातील मोजके 8-10 नावं असतील परंतु इकडे आल्यामुळे इतर खेळाडू आणि अलिबागच्या क्रिकेटचं खूप मोठं टॅलेंट आहे ते देखील पाहायची संधी इकडे मिळाली. त्याचबरोबर तुमच्यासारखे समालोचक मित्र म्हणजे यासिन सर संदीपजी जगे यांच्याबरोबर संधी तर मिळते परंतु प्रितेश त्याचबरोबर कपिल आपल्या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे अलिबागचं क्रिकेट वेळ काय आहे की अलिबागमध्ये क्रिकेटची क्रेज काय आहे. मग ते स्थानिक क्रिकेट गाव वाईज क्रिकेट का असू देत परंतु त्याची क्रेज काय आहे ते आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. थोडासा पुढे होता वेगात होता खेळायचा होता एका दिशेने गेला एका दिशेने परंतु तिकडे आपण पाहू शकता एका धावेने धावसंख्या पुढे गेलेली पाहायला मिळाली आपल्याला. 21 धावा झालेल्या आहेत म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 21 चेंडू बाकी आहेत आणि 36 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. बघा चांगली गोलंदाजी होते त्यामुळे काय करतायत की सिंगल डबलवर जास्त भर देत आहेत आणि त्या ठिकाणी रन या ठिकाणी चालू ठेवण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एखादा खराब चेंडू आला तर अबूवर आघात होईल हे मात्र निश्चित आहे. रिक्वायर रन रेट 10चा अपेक्षित आहे. हो 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 निर्मनुष्य जागे चेंडू खेळून जरूर काढलाय. गोलंदाजाच्या किंवा फलंदाजाच्या या ठिकाणी केलेल्या प्रयत्नांवर सार्थ अभिमान वाटेल अशा पद्धतीचा हा चौकार. वाडीश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. मिळाला. वाट पाहिली बॉलची सुरुवातीला आणि त्यानंतर वाट लावली आणि जयेंद्र बलकवडे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला हा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहू शकता. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि एक चांगला पल्ला या ठिकाणी गाठलेला. 20 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये यायचं असेल तर काही विकेट घ्यावे लागतील काही डॉट बॉल टाकावे लागतील. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अलिबागमध्ये आपण आहोत आणि अलिबाग प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारं हे अलिबाग आणि याच अलिबागमध्ये जर पाहिलं तर अगदी मोठमोठे सिने अभिनेते असतील मोठमोठे क्रिकेटपटू असतील मोठमोठे उद्योजक असतील यांनी देखील आपल्या दुसऱ्या घराची पसंती ही अलिबागलाच दिली आहे आणि या ठिकाणी मात्र त्यांचं वास्तव्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे ड्रीम्स क्रिकेट अलिबाग आपण या ठिकाणी पाहत आहात. कौस्तुभ पाटील अनिरुद्ध वर्तक यांची टीम खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे मैदान या स्पर्धेच्या ट्रॉफी या स्पर्धेचे प्रेक्षक आयोजन नियोजन हे सगळं चर्चेचा विषय. यावेळेला आपण पाहू शकता टप्पा लेंथवर होता ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला थोडंसं कटही गेलं आणि अभिषेक यांचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. एक चौकार आला खरा परंतु काही चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत.
25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळालं. दिलीप शेठ भोईर अर्थातच छोटम शेठ यांचं हे डोळे दिपवणारं आयोजन अख्खा अलिबाग पाहत आहे. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि कॅच देखील पकडली गेली. सुमित पत्रे स्वतःच त्या ठिकाणी होते. हे षटक चांगलं राहिलं, एक महत्वपूर्ण विकेट आली आहे. या ठिकाणी आमचे लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप धरणे सर सांगतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1 चा थरार आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आहोत जिथे 2 विकेटचं पतन झालेलं आहे. महत्वाचा फलंदाज जयेंद्र बलकवडे या ठिकाणी बॅक टू द पवेलियन झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी अभिषेक नाईक अबूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कम्प्लिटली व्हेरिएशन या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. काही चेंडू तेज तरार टाकले, काही चेंडू योग्य टप्प्यावर टाकले, काही चेंडू व्हेरिएट केले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा या ठिकाणी चांगली गोलंदाजी करू शकतो याचं प्रात्यक्षिक जरूर या ठिकाणी सांगितलं होतं. मागील इनिंग मध्ये प्रितेशने जरूर सांगितलं होतं की अलिबागच्या टॉप ऑर्डर ऑलराऊंडर मध्ये या खेळाडूचा समावेश असतो. बघा ना, प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय. आमच्या स्क्रीनवर आमचा संपूर्ण समालोचन कक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आमचे या ठिकाणी स्क्रीनवर चंदू शेट्टे सर आहेत, यासिन जी मर्चंट आहेत, प्रितेश आहेत, त्यानंतर आमचे धरणे सर आहेत, संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम आहेत, त्यानंतर स्कोरर आहेत. सर्वांचं या ठिकाणी इथं प्रक्षेपण चांगलं चाललेलं असताना आपण पाहतोय 2 षटकांची मला असं वाटतं समाप्ती झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अजय चौलकर स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजीमध्ये झालेलं परिवर्तन आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीच्या धावा येणं अपेक्षित होतं त्या धावा आलेल्या आहेत, परंतु अजूनही धावा खूप साऱ्या बनवायच्या आहेत. सूरज खांबे मॅन फ्रॉम दिघोडी. सूरज यावेळेला सूरजच्या या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तीन ओ हो ज्याची गरज होती तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सूरज देखील काही कमी नाहीये. षटकार आला खरा, परंतु त्यानंतर दांडी 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 गुल. अति उत्साहीपणा, अति घाई करण्याचा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. बॅट्स आपण पाहिलेलं आहे. स्टंप यास्त्यांना उद्ध्वस्त करून दिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय दांडी 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 गुल, आणि आमच्या स्क्रीनवर सुद्धा आमची टेक्निकल टीम या ठिकाणी सांगते की दांडी गुल झालेली आहे. आता मात्र टेन्शन दबाव वाढवणारी परिस्थिती मैदानामध्ये उपस्थित आहे. जर्सी नंबर 18 प्रारंभ पाटील या खेळाडू सुद्धा लक्ष द्यावं लागेल, कारण नागोटने विभागात मध्ये झालेल्या वेल्शेजच्या मैदानावर ज्या पद्धतीने 6 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज होती तो सामना त्याने ऑलमोस्ट जिंकून दिला होता. असा प्रारंभ पाटील मैदानामध्ये आलाय. परंतु आपण प्रत्येक खेळाडूची प्रशंसा करत असतो, परंतु प्रत्येक मॅच प्रत्येक टुर्नामेंट ही वेगवेगळी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळून देत असते. सिच्युएशन वेगवेगळ्या असतात, त्यामुळे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये तुम्हाला चांगलं खेळ करणं हे बंधनकारक राहणार आहे. इक्वेशन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 16 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 9.75 ची सरासरी तुम्हाला कायम राखावी लागेल. गोलंदाज सूरज खांबे हलक्या हाताने चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे. आता घाई करण्याची गरज नाहीये, प्रारंभाला माहित आहे, कारण आपल्या आवाक्यामध्ये स्कोर आहे. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत, त्यामुळे दोनही नवीन फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने या दोनही फलंदाजांना आता जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. रोहित पाटील आणि प्रारंभ पाटील दोनही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि त्यांना या ठिकाणी
चांगला खेळ करावाच लागेल. 25 धावा 15 चेंडूंमध्ये अपेक्षित आहेत. 32 धावा संख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. सूरज खांबे चांगली गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. रोहित पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये, परंतु आउटसाइड ऑफ पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 33 धावसंख्या स्कोर कार्डवर. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर या ठिकाणी दबाव वाढवावा लागेल एकमेकांच्या विरोधात. रोहित गेल्या वर्षी काशी चषकामध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. सूरजचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होणारा, थोडेसे नाराज आहेत. पुन्हा एकदा धाव मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते अतिरिक्तच्या स्वरूपात. कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत त्या 23. 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, सेमीफायनल आहे. फायनल मध्ये जाण्याचं लक्ष्य आहे. दोन्ही बाजूने हल्ले प्रति हल्ले हे करावेच लागतील. 57 धावा धावफलका, 57चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मात्र आक्रमण केलं गेलंय. फटका समोरच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले. मोठी विकेट आली आहे. रोहित पाटील आउट. एखादी विकेट येऊ शकते, परंतु इथे आलंय विकेट. गती परिवर्तन, त्याचा फायदा मिळालेला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी झेल पकडलाय आणि खऱ्या अर्थाने रोहित पाटील सारख्या फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतवलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो 1 षटकार आलाय, 2 व्हाईट बॉल आले, 1 सिंगल आले. त्यामुळे 9 धावसंख्या या ठिकाणी खर्च केलेली आहेत. परंतु सूरज खांबेने या ओव्हरमध्ये ज्या 2 महत्वपूर्ण विकेट मिळवलेल्या आहेत ना, त्याची या ठिकाणी गरज होती आणि ते करून दाखवलेलं आहे. दिगंबर हामणे मैदानामध्ये येतोय. बेस्ट प्राइजला त्याला घेतलं होतं आणि वैभव अंबुकर आणि दिगंबर हामणेला थेरोंडा संघामध्ये बेस्ट प्राइजला घेतलं आणि त्याच खेळाडूंनी आपला एक्सपिरियन्स शेअर केला. त्यामुळे अजय चौलकरला कॅप्टन्सी करताना कोणताही प्रॉब्लेम आलेला नाहीये. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. हे बघा दादा, अरे जागो मोहन प्यारे, सुबह हो गई मामो. बघा आता कोणाच्या विचारामध्ये आहे ते सुद्धा आपल्याला समजत नाहीये. पुन्हा एकदा वळतोय या मॅचकडे. ड्रीम्सक्रिकेट.in च्या संपूर्ण कॅमेरामनचं मी कौतुक करेन. अतिशय सुंदर या ठिकाणी छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून होत आहे. दिगंबर आमणे पहा. बघा झोप अनावर होते. ज्या पद्धतीने प्रेमात आंधळे होतो ना, तशा पद्धतीची ही झोप अनावर होते. हा कॅमेरामनचं कौतुक करेन. मजेशीर किस्से मैदानामध्ये होतात, पण जो मॅच गरम आहे. नक्कीच हे देखील एक मोठं नाव आहे दिगंबर आमणे आणि या जोडीला प्रारंभ आहे. मैदानाच्या आतमध्ये आहेत. आल्या पहिलाच बॉल जर पाहिला तर या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. 4 धावा वसूल करताना पाहायला मिळाले आणि पहिल्याच बॉलवर सांगतायत हो दिगंबरची एंट्री झाली आहे. बब्बर सैर स्क्वेअर कटचा फटका. त्याला माहित होतं पॉइंट रिजन डीप मध्ये खाली आहे आणि त्याच अकॉर्डिंग बघा फुटवर्क पहा या खेळाडूचं. शॉट सिलेक्शन पहा. थांबला आणि या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये शॉर्ट पॉइंटला खेळाडू होता, त्याच्या बाजूने चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला डीप मध्ये सीमारेषा पार. 13 मध्ये 19 मॅच मध्ये यायचं असेल तर प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागतील. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. लॉंगॉनला मात्र हा चेंडू मार्गस्थ होईल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 1 धाव तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. दिगंबर आणि प्रारंभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 39 झाली आहे. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. ही लाईव्ह कव्हरेज टीम या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगलं काम या टीमचं देखील होताना पाहायला मिळत आहे. आमचा ड्रोन सर्वच ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत आणि कारण सोपं नाही आहे, रात्र जागवत आहेत, परंतु आपल्यापर्यंत हे बेस्ट कव्हरेज. कारण बऱ्याच ठिकाणाहून फोन देखील आले, कारण मैदान चांगलं आहे, प्रेक्षक चांगले आणि लाईव्ह कव्हरेज देखील तेवढंच चांगलं आहे. म्हणजे याचं कौतुक, याची वाहवा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते. कारण खूप चांगल्या पद्धतीचं एक काम मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय Dreamscricket.in चं. त्यामुळे Dreamscricket.in अलिबागचं हक्काचं चॅनेल, त्यांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे खरी, परंतु एका बाजूला जर पाहिलं तर थळ आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थेरोंडा पाहायला मिळते आणि
त्यामुळे या मॅच मध्ये कोण जिंकणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली गेलेली आहे. 12 चेंडू 18 धावा. काय म्हणाल? 12 चेंडू 18 धावा. बघा ना, फलंदाजीसाठी असलेले 2 फलंदाज, दिगंबर हमणे मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन दिस टीम आणि एक यंगस्टर आहे ज्याने आपल्या हार्ड हिटिंग फलंदाजीने सर्वांची मनं जिंकलेली आहे. परंतु स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हा कोणाच्या रागात भरला हे आता आपल्याला कळत नाहीये. चेहरा लपवतोय. अरे मित्रा, चेहरा दाखव. हा आमचे कॅमेरामन या ठिकाणी सुबह हो गई. गुड मॉर्निंग भावा. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. स्क्रीनवर प्रेक्षक आपण पाहतोय, स्त्री वर्ग पाहतोय, स्क्रीनवर पाहतोय दिगंबर हमणे गोलंदाजी मार्कवर. वन बॉल दिस इट्स आउटस्टँडिंग डिलिव्हरी. काय सांगाल चंदू शेट्टी सर? पहिला चेंडू पहा, अजूनही मॅच संपलेली नाहीये. काय अशा प्रकारचे काही डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील. पहिला चेंडू एक्सप्रेस टाकला, पोलर लेन टाकला, इकडे डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना. पहिला चेंडू तर डॉट येताना पाहायला मिळेल आणि एक एक डॉट बॉल दबाव थोडासा बॅटरवरचा वाढू शकतात. अजूनही 11-18. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि समीकरण जर पाहिलं तर पुन्हा बदलत आहे. 16 चेंडू अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 10 चेंडू मध्ये जर पाहिलं तर आता 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दबाव थोडासा क्रिएट केलाय. पहिल्या 2 चेंडू निर्धाव टाकून अभिषेक नाईक यांनी. पाहूया, बॅटर देखील एक दिग्गज खेळाडू आहे दिगंबर हमणे. या वेळेला हो बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे झाला, नक्कीच गेलाय. तिकडे एक संधी होती, संधीचं सोनं जरूर नाही झालं, परंतु एकच धाव आली आहे ही जमेची बाब आहे आणि त्यामुळे धाव संख्या अजूनही 9 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. एव्हरी डॉट बॉल इज इक्वल टू सिक्सर असं म्हणावं लागेल. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी झालेली आहे अभिषेक नाईक अबूच्या माध्यमातून खरोखरच कौतुक करावं लागेल. आउटसाइड ऑफ द वाईड लाईनला या ठिकाणी यॉर्कर चेंडू टाकलेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. जिथे 9चं रिक्वायर्ड रन रेट होतं तिथे मात्र आता 9 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. इक्वेशन खूप झालेलं आहे. क्रिटिकल सिच्युएशन मध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूंना ICU मध्ये सुद्धा न्यावं लागेल. ब्लड प्रेशर वाढलेला असेल आणि अभिषेक नाईक आता प्रारंभाच्या विरोधामध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. हो क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल मस्तक पे दस्तक. आ गया बेहतरीन बेमिसाल चौकार. दोन चेंडू निर्धाव टाकून थोडासा दबाव क्रिएट केला होता खरा, परंतु या चौकाराने तो हटवलेला आहे. प्रारंभ यांच्या बॅटमधून देखील एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. काव कॉर्नरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु अजूनही मॅच ऑन आहे. 8 चेंडू आणि 13 म्हणजे या 2 चेंडूवर जर का काही डॉट बॉल विकेट आली मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम येईल आणि जर का स्ट्रोक आला बॅटिंग. हो इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. एक चांगला चेंडू, चांगल्या लेंथवरचा चेंडू पाहायला मिळाला. जिराड वर्सेस जिराड म्हणजे इकडे बॅटर आणि बॉलर दोन्ही जिराडचेच खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक गावागावातील खेळाडू आणि त्यांचे या ठिकाणी आपल्याला कामगिरी पाहायला मिळते आणि ती पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर असताना पाहायला मिळाले आपल्याला. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 7 मध्ये 13 7 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहतोय. प्रारंभ पाटील तिथे थोडासा अडचणीमध्ये सापडलाय की काय. टीम मीटिंग चला शॉर्टेस्ट टीम मीटिंग घेऊया. पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन आहे, त्यामुळे पंचांचा डिसिजन हा फायनल आहे. वेळेची मर्यादेमध्ये तुम्हाला या ठिकाणी षटकं टाकायची आहेत. आतापर्यंत तुमच्याकडून खूप वेळ दवडला जातोय, आयोजकांकडून सूचना येते, त्यामुळे सुमेध पत्रे टीम MD वॉरियर्स संघाचा कर्णधार तुम्हाला आम्ही सूचना करतोय तुमच्याकडून जर जास्त वेळ दवडला गेला तर तुम्हाला पेनलाइज सुद्धा केलं जाऊ शकतं. परंतु इट्स ऑल अबाउट मोमेंटम. एक चौकार आल्यानंतर सामन्याचं इक्वेशन बघा किती जवळ आलंय. 7 चेंडू 13 धावा. हा चेंडू डॉट आला तर अजून मजा येऊ शकते, परंतु या चेंडूवर एखादा मोठा हिट आला 1 साइडेड मुकाबल्याकडे मॅच झुकू शकते. पाहूया काय होईल. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मॅच मधील रंगत वाढली आहे. फायनलला कोणती टीम जाणार याची चर्चा रंगलेली आहे. या वेळेला फुल टॉस, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकललं आणि तिकडे थोडीशी मिक्स फील्ड देखील झाली आहे. दबाव आहे कारण एक महत्वाची मॅच आहे. गोलंदाज नाराज आणि इकडे पहा आणि बघता 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 हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अख्खं मैदान मात्र या ठिकाणी टाळ्या वाजवताना पाहायला मिळते. पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी प्रतीक्षा असेल. एकंदरीत धावा किती आहेत? टोटल रन सांगा. टोटल रन सांगा. 6
6 रन. एक क्षणी असं वाटलं की आता इक्वेशन काय येईल, एक धाव तिकडे मिळेल. तिकडे जर पाहिलं तर बॉल पहिल्या प्रयत्नात हातातून सुटला, त्यानंतर थ्रो केला तर या ठिकाणी तो प्रॉपर नव्हता, बॅकअप तेवढं चांगलं नव्हतं. तिकडेही मिक्सफील्ड होताना पाहायला मिळाली आणि बघता बघता जिकडे 1 पाहिजे होती तिकडे 6 धावा आलेल्या आहेत. याला क्रिकेट म्हणतात. मी नेहमी म्हणत असतो या नशिबाच्या गोष्टी आहेत, कारण प्रेमात राधाही रडली होती, प्रेमात मीराही रडली होती. प्रेम पूर्ण झालं होतं ते रुक्मिणीचं, कारण गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची आहे. इथे नशिबात धावा होत्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, त्यांच्या बाजूने या एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. जिथे 1 रन होती तिथे मात्र टोटल 6 रन आलेले आहेत. खराब इक्वेशन आपण पाहतोय, जवळ आलेलं इक्वेशन पाहतोय. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे. 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता. प्रारंभ पाटीलचं कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्याने चौकार लगावला, कव्हर ड्राईव्ह केला होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक चौकाराला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि 2 धावा त्यांनी धावून काढल्या होत्या. त्यामुळे 2 + 4 = 6. 6 चेंडू मध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र टीम मीटिंग घेतल्या जातात, ड्रिंक्स ब्रेक थोडासा होतोय, स्ट्रॅटेजी मध्ये एक्सचेंजिंग होत आहे आणि आता मात्र कोणता गोलंदाज झालाय, जर्सी नंबर 296. अजूनही या चंदू शेट्टी सर धावा वाचू शकतात, कारण आपण अशा बऱ्याचशा मॅचेस पाहिलेल्या आहेत. रन बॉल इक्वेशनच्या मॅच मध्ये एखादे 2 डॉट चेंडू पहिल्या चेंडूमध्ये जर पहिल्या 6 चेंडूंमध्ये जर आले पहिले तर खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग मॅच होऊ शकेल. असं घडेल का या मॅच मध्ये? तर तेच या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आता बरेच जर म्हणत असतील यार त्या 4-5 तरी धावा वाचल्या पाहिजे होत्या, परंतु क्रिकेट आहे आणि कदाचित हा थ्रो सातत्याने आठवेल. मला पाटील विश्वचषकाची आठवण देखील होताना पाहायला मिळाली फायनल मॅच मध्ये, ज्या वेळेला अशा प्रकारचा क्षण आपल्याला पाहायला मिळाला होता. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं आणि इकडे आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळाली खरी, परंतु मॅच संपलेली नाहीये. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. एका बाजूला थळ, एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते तेरोंडा. पाहूया कशा प्रकारची तेरोंडा संघाला मात्र आणि थळ संघ देखील मोठ्या तयारीनिशी या ठिकाणी आलाय. थळ की तेरोंडा, तेरोंडा की थळ. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अलिबाग प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व. फायनलला जाणार कोण हे मात्र अजूनही बाकी आहे. जयेश हो, पहिला बॉल या ठिकाणी पाहू शकता आपण. पहिला चेंडू तर या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतोय आणि ज्याची या ठिकाणी आपण पाहू शकता गरज होती, डॉट बॉलची गरज होती, तो डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. मॅच मधील रंगत वाढलेली आहे, वाढलेली आहे, वाढलेली आहे, वाढलेली आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. थळ की चंदूभाई एक मिनिट थांबवतोय मी. मैच संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाहीये. मैच समाप्त के बाद कोई भी अंदर नहीं जाना चाहिए. दोनों टीमों के जो यहाँ पर सपोर्टर से निवेदन है, मैच के बाद कोई भी अंदर न जाए. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. धनंजय सर विनंती करतोय की बॉल टाकताना थोडस या ठिकाणी आम्हाला वेळ द्या. जबत मॅचच्या दिशेने 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हो हो हो, इकडे मात्र काही युक्ती वापरून देखील पाहिली. प्रेक्षकांमधून मात्र आवाज येतोय. प्रेक्षकांनी मॅचचा आनंद घेत आहेत. पहा, क्रिकेटचा आनंद कोण म्हटलं दिवसात घेतला जातो, कोण म्हणतं रात्रीचा घेतला जातो, पहाटे सुद्धा घेतला जातो. अलिबागकर सध्या पहाटे तो आनंद घेत आहेत. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि हातात सुद्धा जातोय. ओ हो 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 हो, पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटी या ठिकाणी पाहायला मिळते. थळ की थेरोंडा, थेरोंडा की थळ. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत आणि वैभव कांबळे मैदानामध्ये आलाय. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढलेली आहे.
4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि गोलंदाजाने आपल्या चतुरास्त गोलंदाजीने या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल या जयेश या गोलंदाजाचं. मैदानामध्ये वैभव कांबळे आहे. प्रारंभ नॉन स्ट्राईक एंडला आहे. प्रारंभाला कधी स्ट्राईक मिळेल की वैभव कांबळे ही मॅच फिनिश करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जयेश लट हे तेच नाव आहे. मागील मॅच मध्ये शेवटची ओव्हर करत असताना 3 विकेट घेतल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. 4 चेंडू 7 धावा आणि याही ठिकाणी जर पाहिलं तर पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत वैभव कांबळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ पाटील देखील आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पाहूयात वैभव कशा प्रकारची कामगिरी. आजचा त्याचा जो वाढदिवस आहे तो देखील मात्र आपल्या टीमला काहीतरी भेट नक्कीच त्याला द्यायची असणार. पाहूया 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एका बाजूला जर पाहिलं तर थळ आहे, एका बाजूला जर पाहिलं तर थेरोंडा आहे. भोसले वॉरियर्स थेरोंडा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं एमडी वॉरियर्स थळ. यांच्यातील मॅच शेवटचे 4 चेंडू. यावेळेला आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या जास्त बाहेर बॉल. गोलंदाज नाराज. पंचांनी हात पाय लावले. समीकरण बदललेलं आहे. काय मॅच सुरू आहे. कधी इकडे चालली, कधी तिकडे चालली, कधी थळला चालली, कधी थेरोंडाला चालली. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काळजाचे ठोके मात्र पुन्हा एकदा धगधग 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 करू लागले असतील. कारण प्रत्येकाला वाटतं आपलंच गाव जिंकावं, प्रत्येकाला वाटतं आपलीच टीम जिंकावी, प्रत्येकाला वाटतं आपलाच आवडता खेळाडू जिंकावा. आणि आता तसे मात्र कित्येक जण तर या ठिकाणी सध्या देवाचा धावाही करत असतील. जिंकू देत आमचं गाव, जिंकू देत आमच्या गावाचं नाव मात्र सर्वदूर गेलं पाहिजे. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. बॅटरवर सुद्धा आहे, बॉलरवर सुद्धा आहे. एकाला आलेला बॉल टोलवायचा आहे, धावांमध्ये परावर्तित करायचा आहे आणि एकाला धावांपासून परावृत्त करायचं आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी. ओहो, इकडे आपण पाहू शकता जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सामन्यात कलाटणी. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त मॅच मात्र या ठिकाणी रंगलेली आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात अलिबागचं क्रिकेट, याला म्हणतात अलिबाग प्रीमियर लीग. 3 चेंडू आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. वो मिठाई भी क्या उसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट मैच भी क्या उसमें टक्कर ना हो. अफलातून मॅच आपण पाहतोय. 3 चेंडू 6 धावा. प्रति चेंडू 2 धावेची आवश्यकता आहे. वैभव कांबळे स्ट्राईक एंडवर आहे. प्रारंभ आपल्याला स्ट्राईक कधी मिळेल याचा वेट करत आहे. प्रारंभाकडे सुद्धा ती कॅपॅबिलिटी आहे, परंतु वैभव कांबळे एखादा स्ट्रोक षटकारामध्ये एक्झिक्यूट करेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु गोलंदाज जयेश लटने अफलातून गोलंदाजी केले. फिरकीपटू जयेश लट. तर पाहूया 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन. सुपर डुपर हिट सेमीफायनलची मॅच. वाजलेत सकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. पहाट झाली परंतु प्रेक्षकांनी आनंद घेतलाय. अलिबाग प्रीमियर लीगच्या या जबरदस्त मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अजूनही कुणालाच माहित नाही जिंकणार कोण. थेरोंडा जिंकणार की थळ जिंकणार, थळ जिंकणार की थेरोंडा जिंकणार. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय आणि तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. या छोट्या छोट्या चुका मात्र या ठिकाणी महागात पडू शकतात. कदाचित आता जर पाहिलं तर या ठिकाणी 2 मध्ये धावसंख्या 6 हवी असली असती, परंतु आता 2 मध्ये 5 पाहिजेत, 2 मध्ये 5 पाहिजेत. काय थरार मात्र या ठिकाणी रंगला. हा गोलंदाज जर पाहिलं ना बॉल कमी गतीने टाकतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा कटही करतोय, परंतु इकडे हातातून सुटलेला बॉल मात्र 1 धाव देऊन गेला आणि मॅच आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने जिंकल्या जातात, एका धावेने हारल्या जातात. परंतु आता काय होतं या ठिकाणी पाहायचंय. सकाळी या स्पर्धेचा उल्लेख मी आवर्जून करेल. म्हणजे आतापर्यंत
मी पाहिलेल्या स्पर्धांमध्ये सकाळी 5 वाजता सगळ्यात जास्त गर्दी कुठे होती तर अलिबाग मध्ये आहे. आणि या क्षणी जी गर्दी आहे हा एक रेकॉर्ड असू शकतो. याला अलिबागचं क्रिकेट म्हटलं जातं, याला अलिबाग प्रीमियर लीग म्हटलं जातं. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली स्पर्धा. आपापल्या गावासाठी मात्र या ठिकाणी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. अलिबागकर क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत, म्हणून ही गर्दी आहे. यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने फेकून दिला, कवला सीमारेषा पार. क्या बात है, ये एंट्री देखिए. थैंक यू सो मच डीजे मास्टर. थैंक यू सो मच. वो था तूफान जो बल्ला लेकर आया था, अकेला था मानो पूरी सेना लेकर आया था. कौन लेके जाएगा ये चमचमती ट्रॉफी? बोलना वो जिराड वाला प्रारंभ पाटील आया था. अफलातून स्ट्रोक 2 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार लगावला. एक इंटरेस्टिंग मॅच, रोमांचक मॅच. प्रारंभ या पर आइए. कोणी आतमध्ये यायचं नाहीये, बाहेर जायचं. आतमध्ये कोणी यायचं नाहीये. परम क्या बात है, बहुत जबरदस्त आउटस्टैंडिंग स्पेशल सिचुएशन वाला मैच था जहां पर 2 बॉल और 5 रन चाहिए थे. मन की स्थिति में समझ सकता हूं बहुत अलग रहेगी, मनोवैज्ञानिक बहुत दबाव था, लेकिन इस प्रेशर को आपने कैसे झेला? पहिले तर म्हणजे मी प्रेशर मॅच खेळतोच आणि काय माझा देव बसलाय वरती कनकेश्वर, त्याचा आशीर्वाद आहे मला नेहमीच आणि त्याच्या कृपेने सगळं चांगलं चाललेलं आहे. परफॉर्मन्स चांगला होतोय माझा आणि थँक्यू सो मच. प्रारंभ ऐसे खिलाड़ी है, अक्सर टूर्नामेंट जब भी होता है तो कनकेश्वर बिना चप्पल के पैदल जाकर यात्रा करते. समोरचा जो दिवा आहे ना, चंदू शेट्टे समोर जो दिवा आहे ना तो कनकेश्वरचा आहे. तो आपण पाहतो ना, कॅमेरामॅन त्या ठिकाणी लावायचा जरा, तो दाखवायचा आहे. ते कनकेश्वर मंदिर आहे आणि त्या पायथ्याचे जे मैदान आहे. प्रारंभ आउटस्टँडिंग आणि थेरोंडा गावातले सर्व खेळाडू तुमचं या ठिकाणी कौतुक करत आहे आणि खरोखर अप्रतिम क्रिकेट अजय या ठिकाणी संघाचा कर्णधार आउटस्टँडिंग क्रिकेट पाहायला मिळालं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थैंक यू थैंक यू डीजे. आइए हार्ड लक बॉयज, आखिर तक आप लोग खेल रहे थे और 2 बॉल 5 रन पहला का ओवर बहुत बढ़िया था और इसके पहले जो ओवर उन्होंने डाला था बहुत शानदार था. कहाँ कमी रह गई और गेंद भी बहुत ऊपर आई, ऐसा मैं समझता हूँ. थोड़ा हम लोग मिस फील्डिंग से हार गए मैच. सच बोला, क्योंकि मिस फील्डिंग गई, टर्निंग पॉइंट वहां पर गया. जो 6 रन गए, अगर वो नहीं जाते 1 रन वहां पर गए, 7 रन, यानी कुल मिलाकर 12-13 जो रन थे ये एक्स्ट्रा गए. कैसा लगा आपको खेलकर और खास करके एमडी वॉरियर्स के जो मैनेजर है उनका धन्यवाद, आपका टीम का धन्यवाद, आप लोगों ने जो टीम लिया उसके धन्यवाद. कैसा लगा आपको ये टूर्नामेंट खेलकर? टूर्नामेंट तो बहुत अच्छा था, खेल के अच्छा लगा. मेरे प्लेयर ने भी बहुत अच्छा खेल खिलाया, लेकिन थोड़ा बैड लक से हम हार गए. थैंक यू. नो बैड लक, गुड लक. और अभी की बहुत टूर्नामेंट है, अच्छा ही ऐसे ही खेलते रहे, ऐसे उम्मीद करता हूं. चलते हैं नए मैच के लिए. मैदान मोकळं करायचंय प्लीज. दर्शकाला निवेदन है कि मैदान मोकळं करायचंय. ग्राउंड प्लीज से अंदर को ना जाए. अब नेक्स्ट मैच की शुरुआत होने वाली है.